हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असेल. तर गाईज आज आपला बिलॉगिंगचा डे 77 आणि बाकी गाईज मी आता रेडी होऊन मस्त चाललो आहे कॉलेजसाठी. तर आज आहे माझा बायोलॉजीचा पेपर. तर मग आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट कॉलेजवरून आल्यावरती. गाईज तर आता इकडं दुकानावर आलो होतो. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं आपला कुकिंगचा माल आला आहे. बाकी आता इकडं अरेंजमेंट चालू आहे कारण आता इकडं पेप्सा काढायला डायरेक्ट जागाच नव्हती, त्याच्यामुळं बरोबर यांनी अरेंजमेंट केली थोडीशी. गर्दीच लावून जाते काय भारी डोकं लावलं बरं. इकडून पेप्सा पण काढता येतील नाही काय. कुकिंग आलं कधी आलं होता? अरे मला कॉल करायचा ना. गाईज मी झोपेल होतं, आता सुटलो अंजाज दुकानामध्ये आलो. तर आता टाइम राहिला 3 वाजले ऑलमोस्ट. आणि बाकी आज गावामध्ये लग्न आहे, त्याच्यामुळे आता लग्नाची गर्दी वगैरे चालू आहे छोटी मोठी. आणि बाकी कुकिंगचा पण माल भरपूर घेतला आहे. इकडं चांगला स्टॉक घेऊन टाकला आपण, कारण लग्न कार्य वगैरे चालू राहतं त्याच्यामुळं. तर आता इथं याचे आपल्या लासनावरची लालाजीची भेळ आली आहे. बाकी तुम्ही पाहू शकता इथं गाडी आली होती, बाकी चालली हे. आणि आता तुम्ही पाहू शकता इकडे 30 वाले दोन घेतले, 20 वाले दोन घेतले. तर चला आता आपण इकडं फर्स्ट ऑफ ऑल फ्रीजचा माल टाकून घेऊ सगळा. बाकी आता इकडं बिस्लरी वगैरे पण टाकून द्यावं लागेल, एखादा बॉक्स आणि अर्धाचं पण टाकून द्यावं लागेल, अर्धाचं एखादा बॉक्स टाकून द्यावं लागेल आणि त्याचं पण टाकून द्यावं लागेल. बाकी आता लस्स्या बाहेर काढून घेऊ आम्ही आणि मग वरतून टाकून घेऊ परत लस्स्या. तर इकडे बेबसे टाकून दिले आपण. आता पाणी बॉटल पण टाकून देऊ. गाईस तर आता आम्ही इकडं भेळ लावून देतोय. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं लावायची 20 वाली आणि 30 वाली इथं. तर मग 1 मिनिटाने जागा करतो. तर मग असा प्लॅन आहे, इकडं 30 वाली लावून देऊ आपण आणि बाकी 20 वाली इकडं लावून देऊ. जस्ट इकडं आपण क्लीन करून घेतलंय. तर आता इकडं आम्ही सगळं लावून घेतलंय, तुम्ही पाहू शकता. तर चला आता 9 वाजले, निघूया घरी फर्स्ट ऑफ ऑल. गाईस तर आता इकडे दुकान वगैरे सगळं लॉक करून घेतलं आम्ही. तर आता चला निघूया घरी.
कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि ह्या व्लॉगला आपण इथेच एंड करून टाकू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग गाईज. बाय.